खूप दिवस झालं मला ना जिमसाठी शूज घ्यायचं होतं आणि फायनली मी शूज घेतला आणि घरी येईपर्यंत दादा आणि मम्मी आले होते. आम्ही सगळेजण निघालो वाघोलीसाठी, कारण दीदीच्या बाळांचा बड्डे झाला होता हा धुळ्याला, आणि धुळ्याला आम्ही कोणीच गेलो नव्हतो. त्यामुळे म्हटलं चला इथंच बड्डे सेलिब्रेट करूयात. सो आम्ही दीदीला अचानक प्लॅन सांगितला नव्हता. सो अचानक गेलो आम्ही सगळेजण तिथं. दीदी शॉक झाली, कारण दीदीला वाटलं आम्हाला माहीतच दीदी आली आहे म्हणून, पण आम्हाला कळालं होतं काल दीदी आली इथं वाघोलीमध्ये. साईशा आणि आयुषसोबत आम्ही खूप खेळलो, त्यांचा बड्डे सेलिब्रेट केला आणि बाळ इतके सुंदर आणि इतके हुशार झालेत ना हे दोघं पण, आणि 1 वर्षाचे झालेत. त्यामुळे आता त्यांची दिवसेंदिवस ग्रोथ पण वाढत चालली आहे. सो त्यांना बघून खूप आनंद होतो. आता आयुष पण चालू लागलाय आणि साईशा तर आता काय काय वर्ड पण बोलते. मुली खूप म्हणजे फास्ट असतात ना, त्यामुळे साईशा खूप आता बोलू पण लागली आहे. आणि अशा प्रकारे आम्ही खेळलो आणि दिवस कसा संपला मला कळालं पण नाही. दीदीकडे मी राहिला पण होते, त्यामुळे मला वाघोलीची जास्त अटॅचमेंट आहे. सो असंच दिवस संपला आणि 6-7 वाजता आम्ही निघालो. साईशा झोपलेली म्हणून आयुषलाच खाली घेऊन आलो आणि बाहेरच डिनर केला आणि आम्ही घरी गेलो. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.